वास्तुशास्त्रानुसार या दोन मूर्ती देवघरात एकत्र ठेवल्याने राजयोग बनतो। नमस्कार मित्रांनो, आपले दुःख त्रास दूर व्हावेत, आपल्यावर भगवंताची कृपा व्हावी, आपल्या घरात कायम सुख आणि समृद्धी राहावी, यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांच्या आराधना करत असतो। आपण देवघरात यांची स्थापना करून त्यांची मनोभावे पूजा करतो। प्रत्येकाच्या देवघरात वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती किंवा फोटो असतात, परंतु जर आपल्या देवघरात या दोन मूर्ती ठेवल्या असतील तर राजयोग जुळून येतो। आपल्या घरात सुख समृद्धी व संपदा येते। आपल्या सर्व इच्छा व मनोकामना यांची पूर्तता होते। आपली श्रद्धा भावना ज्या देवी देवतांवर असते, जे आपले इष्टदेव असतात, ज्यांच्या मूर्ती किंवा फोटोच्या रूपात आपण त्यांची देवघराची स्थापना करतो, त्या देवी देवतांच्या मूर्त्यांबरोबरच या दोन मूर्त्या जर आपण देवघरात ठेवल्या तर आपले भाग्य उजळून निघेल। जर आपल्या घरात श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्यासोबत राधा राणीचा फोटो किंवा मूर्ती जरूर ठेवावी। श्री हरी कृष्ण व राधा राणी हे प्रेमाचे प्रतीक आहेत। ज्यांच्या घरी श्री हरी कृष्ण व राधा राणी यांचा फोटो किंवा मूर्ती असते, अशा घरामध्ये सुख समृद्धी आनंद उत्साह कायम राहतो। अशा घरात कधीही भांडणं तंटे व वादविवाद होत नाहीत। पती पत्नीचे प्रेम वाढीस लागते व घरातील सदस्यांमध्ये देखील एकमेकांचे संबंध मधुर होतात। तसेच घरातील धन धान्यात वृद्धी होत असते। बहुतेक घरांमध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवली जाते आणि देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते। आपल्याला वाटते की देवी लक्ष्मीची मूर्ती देवघरात ठेवावी, परंतु पूजा घरात देवी लक्ष्मी बरोबर श्री हरी विष्णू यांचेही पूजन केले जाते। त्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्थायी रूपामध्ये वास्तव्य करते, कारण जिथे श्री हरी विष्णू तिथेच देवी लक्ष्मी। जर देवी लक्ष्मीची मूर्ती असेल आणि श्री हरी विष्णूंची मूर्ती नसेल तर देवी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा व कुबेर देवाचा फोटो किंवा मूर्ती जरूर असावी। गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि कुबेर महाराज हे धनाची देवता आहेत, म्हणून देवी लक्ष्मी बरोबर गणपती बाप्पा व कुबेर महाराजांचे पूजन जरूर करावे। म्हणजे आपल्या घरात धन सुख समृद्धी व ज्ञान येईल। आपल्या घरात धन सुख समृद्धी व ज्ञान येईल। आपल्या घरात श्रीराम दरबाराचा फोटो जरूर असावा। यामुळे आपल्या घरात शांतता आणि समृद्धी नांदते। घरातील सदस्यांमध्ये एकता होते। घरात वादविवाद भांडणं तंटे होत नाहीत। पती पत्नीचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम राहते। बाळकृष्णाची मूर्ती देवघरात असणे हे शुभ मानले जाते, किंवा राधे कृष्ण एकत्र किंवा श्रीकृष्णाची बासरी वाजवणारी उभी मूर्ती देखील आपण देवघरात ठेवू शकतो। ज्यांच्या देवघरात एकाक्ष नारळ ठेवून त्याची पूजा केली जाते, त्या घरात देवी लक्ष्मी सदैव निवास करते। तेथे अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही। कुटुंबामध्ये एकता व आपलेपणा टिकून राहावा म्हणून श्रीरामाचा राम दरबाराचा फोटो घरामध्ये लावावा। सूर्यदेवांची तांब्याची प्रतिकृती घरामध्ये लावावी। गणपतीची मूर्ती आणताना त्यांची सोंड उजवीकडे असावी व सोंडेत लाडू असावा। गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो आणताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे की त्यांच्या सोंडेत लाडू आणि पायात उंदीर जरूर असावा। आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी उभी असलेली गणपती बाप्पाची मूर्ती ठेवावी। त्यांचे दोन्ही पाय जमिनीला टेकलेले असावेत। ही मूर्ती दुकानाच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेने ठेवणे खूप शुभ असते। ज्या घरात शंकराचे पूजन होते त्या घरात स्वतः लक्ष्मी निवास करते। ज्या घरात दक्षिणावर शंकराचे पूजन केले जाते त्या घरात कर्ता पुरुष श्रीकृष्णाप्रमाणे सौभाग्यशाली व धनवान बनतो। ज्या घरात विधिवत पूजा करून शंकराची स्थापना केली जाते तेथे भूत प्रेत पिशाच राक्षस आणि बाधा होत नाही। यांच्यापासून होणाऱ्या त्रासाचे आपोआप समाधान होते। देवी लक्ष्मी व कुबेर महाराज यांचे पूजन केल्यास पैशाच्या संबंधीच्या सर्व अडचणी दूर होतात। म्हणून इतर देवी देवतांबरोबरच कुबेर महाराजांचे पूजन अवश्य करावे। जर आपल्या कर्तव्याचे व्यवस्थित पालन करून आपण कुबेर महाराजांचे पूजन केले व कुबेर यंत्राची देवघरात स्थापना केली तर निश्चितच प्रसन्न होतात व व्यापारात आणि धनात वृद्धी होऊन सुख व समाधान प्राप्त होते। त्याशिवाय जे आपले कुलदैवत असतील त्यांच्या मूर्त्या देखील देवघरात आवश्यक असाव्यात, कारण त्याशिवाय देवघर पूर्ण होत नाही।
आता आपण जाणून घेऊया देवघरात कोणकोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या असू नयेत। भैरवनाथाची मूर्ती देवघरात कधीही ठेवू नये। भैरवनाथ हे महादेवांचे एक अवतार आहेत, परंतु त्यांचे घरात पूजन केल्यास घरात नको असलेल्या घटना घडू लागतात। आपण मंदिरात जाऊन भैरवनाथांची पूजा करू शकतो, पण घरात कधीही भैरवनाथांची पूजा करू नये। दुसरी मूर्ती म्हणजे नटराजांची मूर्ती। आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींच्या घरात नटराजाची मूर्ती असेलच। नटराजांची मूर्ती दिसायला खूप आकर्षक असते, त्याशिवाय ते महादेवांचे एक रूप आहे, परंतु ते रुद्र रूपात म्हणजेच क्रोधात आहे आणि त्यांच्या या क्रोधाचा सामना सामान्य माणूस करू शकत नाही। म्हणून नटराजाची मूर्ती देवघरात कधीही ठेवू नये। आपण घरामध्ये नटवर्जनाची पूजा करू शकतो, असे नाही की त्यांचे पूजन करायचेच नाही, परंतु घरात या देवी देवतांना ठेवू नये। घरात राहू व केतूचे पूजन करू नये, कारण हे पाप ग्रह आहेत। आपण जर यांचे पूजन घरात केले तर स्वतःला अशांततेला घरात आमंत्रण देण्यासारखे आहे। राहू व केतूचे पूजन केल्यास आपल्या कष्टाचे निवारण होते, परंतु वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये यांचे पूजन करण्यास मनाई आहे। घरामध्ये आपण यांचे पूजन करू शकतो। घरात राहू व केतू यांचे पूजन केले तर आपल्यामध्ये राक्षसी गुण येतात, यामुळे आपल्या जीवनात नको त्या घटना घडू लागतात। आपले जीवन अस्ताव्यस्त होते, आपल्या प्रत्येक कार्यात अडचणी येतात, म्हणून राहू व केतूची मूर्ती घरात कधीही ठेवू नये। तसेच जर आपण सिंहावर बसलेली देवी देवता घरात ठेवत असाल तर सिंह हा कधीही शांत असावा, तो चिडलेला किंवा क्रोधित नसावा, त्याचे तोंड उघडलेले नसावे, कारण अशा मूर्तीत सिंहावर बसलेली देवी देवता हे शक्यतो क्रोधित रूपात राक्षसाचा वध करीत असतात आणि अशा क्रोधित देवी देवतांचा सामना आपण कधीही करू शकत नाही। अशा क्रोधित रूपामुळे आपल्या घरात नेहमी अशांतता निर्माण होते, म्हणून चिडलेल्या सिंहावर बसलेल्या मूर्ती घरात कधीही ठेवू नयेत, कारण देवघरातून स्वस्तिक व शुद्ध लहरी घरात पसरतात। परंतु देवघरात चुकीच्या मूर्त्या असतील तर घरातील वातावरण बिघडते, पण अशा मूर्त्या घरात कधीही ठेवू नये। आता आपल्या लक्षात आलेच असेल की देवघरात कोणत्या मूर्त्या असाव्यात व कोणत्या मूर्त्या असू नयेत। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।